नमस्कार. मी मुकुल गरे. जनशक्तीच्या न्यूज चॅनलच्या डॉक्टर या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांना आपण इथे निमंत्रित करतो. आजचे डॉक्टर आहेत आपले डॉक्टर योगेश वैद्य सर. नमस्कार डॉक्टर, आपले स्वागत. डॉक्टर योगेश वैद्य सर हे प्रख्यात जॉईंट रिप्लेसमेंट ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. त्यांनी MBBS सायनमधून केलेला आहे आणि MS ऑर्थो KEMमधून केलेला आहे. त्यांना सर्जरीचा 18 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि 8,000हून जास्त सर्जरीज त्यांनी केलेल्या आहेत. आणि गुडघेदुखी, कंबरदुखी, मणके विकार या विषयांवर वेगवेगळ्या 300हून अधिक त्यांनी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केलेली आहेत. आणि ज्यांना हा त्रास होतो, गुडघेदुखी जो असतो तो ज्येष्ठ नागरिकांना होतो, या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा त्यांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केलेली आहेत. डॉक्टर योगेश वैद्य सर हे पिनॅकल ऑर्थो सेंटर या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठाणे येथे पूर्णवेळ कार्यरत आहेत. तर डॉक्टर, पुनश्च एकदा आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. सर, संधिवात किंवा गुडघेदुखी म्हणजे नेमकं काय? बघा, आता मेडिकल क्षेत्रामध्ये आम्ही नेहमी म्हणतो की कुठली ॲबनॉर्मल गोष्ट जाणून घेण्या अगोदर आपण नॉर्मल काय असतं हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर आपण सर्वप्रथम आपल्या गुडघ्याची एक छोटं मी मॉडेल दाखवतो, त्याची रचना दाखवतो तुम्हाला. हे आपलं गुडघा हे दोन ह्याच्या हाडांनी झालेला सांधा आहे. ह्याच्यामध्ये हे वरचं मांडीचं हाड आणि खालचं टिबिया ज्याला म्हणतो किंवा पायाचं हाड, हे दोन्ही मिळून तयार होतं. तर आपलं नॉर्मली आपलं जे मांडीचं हाड आणि ह्या दोन्ही ह्याला एक असं कार्टिलेज म्हणतो किंवा कोटिंग म्हणतो ते असतं. आणि दोन्ही ह्याच्यामध्ये दोन्ही हाडांमध्ये घर्षण होऊ नये म्हणून एक विशेष प्रकारचं एक कुशन दिलं असतं, ज्याला मेनिस्कस म्हणतो. आता संधिवातामध्ये होतं काय नेमकं की वयोमानानुसार आणि काही आपल्या कामाच्या स्वरूपानुसार, काही आपल्या लाईफस्टाईलनुसार त्या कार्टिलेज आणि गादीची झीज होऊ लागते. आणि त्याच्यामुळे काय होतं की ती दोन ह्याच्यामधली घर्षण झाल्यामुळे, ती गादीची झीज झाल्यामुळे दोन्ही हाडं एकमेकांवर घासू लागतात आणि त्यामुळे पेशंटला पेन निर्माण होऊ लागतं, ज्याला आपण संधिवात म्हणतो. कॉमनली आपल्याकडे पेशंट जेव्हा OPD मध्ये येतो तेव्हा ते तुम्ही आपण ऐकलं असेल की गुडघ्यामध्ये गॅप झाली. तर ते गॅप फार हे कॉमन झालेलं आहे की ते डॉक्टरांकडून आले की पेशंट म्हणतात की गॅप आली आहे, डॉक्टरांनी सांगितलं. नेमकं होतं काय की हे जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे कार्टिलेज असतं गुडघ्याला आपल्या हाडांना कव्हर होणारं, तर ते कार्टिलेजची झीज झाल्यामुळे काय होतं की त्याच्या खालचं जे हाड असतं ते हाडावर हाड घासू लागतं. त्याच्यामधली जी गॅप असते ती कमी होऊन जाते आणि पेशंटला दुखणं निर्माण होतं, म्हणून ती गॅप निर्माण होते. ती फार चांगली माहिती दिली सर यांनी तर तुम्ही. आणि हे याच्यासाठी जर तरुण पेशंट आले तर आपण त्याच्यासाठी अर्थोस्कोपी करता का? मग बघा कसं आहे की आता ट्रीटमेंट ही फार म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज केली जाते. आता नक्की आम्ही जेव्हा पेशंट येतो आमच्याकडे तेव्हा आम्ही त्याचा एक्सरे काढला जातो, सर्वप्रथम त्याची डिटेल्ड हिस्ट्री घेतली जाते. तर आता ह्या ब्रॉडली आर्थरायटिस जर आपण बघितलं तर दोन प्रकार असतात. एक ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतो, जे म्हणजे वयोमानानुसार होणारी गुडघ्यांची झीज, आणि दुसरा प्रकार असतो तो रुमटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवात ज्याला आपण म्हणतो. तर ते आमवातामध्ये काय होतं, हा आमवात हा युजली यंग पेशंट्समध्ये दिसून येतो, विशेषतः बरेचदा फिमेल्समध्ये किंवा बायकांमध्ये दिसून येतो. तो युजली छोटे सांधे जे असतात बोटांचे, पायाचे आणि मग गुडघ्यांना वगैरे तो अफेक्ट करतो. आणि ऑस्टिओ आर्थरायटिस जे म्हणतो ते वयोमानानुसार होणारी ती झीज असते. तर ती सर्वसाधारण एल्डरली लोकांमध्ये किंवा वयस्कर लोकांमध्ये आढळून येते. तर आर्थ्रोस्कोपी जे तुम्ही मला विचारलं ते थोडंसं वेगळे त्याचे इंडिकेशन्स असतात. जर अर्ली आर्थरायटिसचा पेशंट असेल किंवा कधी कधी गुडघ्यातली जी गादी असते, खुर्च्या किंवा मेनिस्कस, ते जर फाटलं गेलं असेल तर त्याचा उपयोग होतो. तर त्याचे ते खरे इंडिकेशन्स आहेत. किंवा कधी कधी स्पोर्ट्स इंजुरीसाठी तुम्ही किंवा लिगामेंट टेअर झाली तर त्याच्यामध्ये आर्थ्रोस्कोपी केली जाते. अच्छा. आणि कॉम्प्युटर नेव्हिगेशन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी जी आता आली आहे ती, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा कसं आहे की कॉम्प्युटर नॅव्हिगेशन टेक्नॉलॉजी ही आता गेल्या 8-10 वर्षापासून आपल्याला अवेलेबल आहे. युजली कसं असतं की आम्ही जेव्हा कुठल्याही पेशंटचं टोटल नी रिप्लेसमेंट हे ऑपरेशन करतो, तर आतापर्यंत आम्ही काय करायचो की युजली दोन गोष्टी वापरल्या जायच्या. एक तर ते कन्व्हेन्शनल इन्स्ट्रुमेंट्स असायचे ज्याच्या माध्यमातून आपण विशेष प्रकारे जो झिजलेला जो गुडघ्याचा जो भाग असतो तो आपण एक विशेष प्रकारे कट केला जातो. तिथे अशी जागा बनवली जाते की जेणेकरून आपण तिथे हे हा जो असा सांधा जो असतो इम्प्लांट ज्याला म्हणतो, तर तो आपण तिथे बसवला जातो. आतापर्यंत आपण नॉर्मली मोस्ट ऑफ द ठिकाणी किंवा मोस्ट ऑफ द हॉस्पिटल्समध्ये काय केलं जातं की सर्जनचा अनुभव आणि कन्व्हेन्शनल इन्स्ट्रुमेंट्स या माध्यमाद्वारे ते केलं जातं.
आता नॅव्हिगेशनचा फायदा काय होतो की आपण जसं गाडीचं नॅव्हिगेशन असतं, आपल्याला कुठे पोचायचंय तर तिथे आपल्याला जायला ती मदत करतो, तो मॅप असतो एक प्रकारचा. तसंच कम्प्युटर नॅव्हिगेशन हा एक प्रकारचा मॅप आहे आपल्या सर्जरीच्यासाठी. तो आपल्या सर्जरीचा प्लॅन करून देतो आपल्याला की पेशंटचा ऑपरेशनच्या अगोदर त्याची किती डिफॉर्मिटी आहे, त्याचे गुडघ्याचा जे वारस अँगल म्हणतो किंवा वाल्गस अँगल म्हणतो तो किती आहे, त्याच्या गुडघ्याच्या इम्प्लांटची साईज काय निघणार आहे, तर हे सगळं आपल्याला त्याचा प्लॅन करून देतो. आणि तो प्लॅन आपण बरोबर आखतोय की नाही हे आपल्याला ते कन्फर्म करायला, एक गाईड करायला माध्यम आहे. आतापर्यंत असं दिसून आलेलं आहे की जे काही नी रिप्लेसमेंट्स झालेले आहेत त्यांचं जे लॉन्जिटिव्हिटी जे म्हणतो किंवा ज्याचा टिकाऊपणा म्हणतो, तर तो त्याचा सगळ्यात मेन फॅक्टर जो आहे तो कुठल्या म्हणजे त्याची जी अलाइनमेंट असते त्याच्यावरती अवलंबून असतो. तर जर ती अलाइनमेंट जर प्रॉपरली झाली नसेल तर तो लवकर फेल होण्याची शक्यता असते. तर नॅव्हिगेशनद्वारे आपल्याला ही जी अलाइनमेंट आहे ती एकदम परफेक्टली अचीव्ह करता येते. एखाद दुसरा डिग्रीचं सुद्धा आपल्याला मिस्टेक जर असेल तर ती आपल्याला त्याच्यात करेक्ट करता येते. तर हा त्याचा मोठा फायदा आहे. अच्छा सर, पण हे आपण इम्प्लांट वापरतो याचं साधारण आयुष्य किती राहतं? बघा आता इम्प्लांटमध्ये पण जसं जसं टेक्नॉलॉजी झालेली आहे, जसं जसं रिसर्च झालेलं आहे, तर त्याच्यात सुद्धा काही नवीन मटेरियल्स आपल्याला अवेलेबल झालेले आहेत. आपण आतापर्यंत कोबाल्ट क्रोम म्हणा किंवा टायटेनियम ही पद्धती धातूंचे इम्प्लांट्स आपल्याकडे अवेलेबल होते. आता कुठल्याही गोष्टीचं लाईफ आपण कसं हे करतो की आतापर्यंत जे काही अगोदर नी रिप्लेसमेंट्स केलेले आहेत त्यांचा फॉलोअप किती वर्ष झालेला आहे, तर सर्वसाधारणतः 20 ते 25 वर्षांचा त्यांचा फॉलोअप आहे. त्याच्यावरून आपण जज करतो की एखाद्या ह्याचं लाईफ किती आहे. तर आतापर्यंत कन्व्हेन्शनली आपल्याकडे कोबाल्ट क्रोम म्हणून जे किंवा टायटेनियम ह्याचे वापरले जात होते, पण आता जास्त रिझल्ट अजून आढळून आलेले आहेत. पण आता नव्याने आपल्याकडे एक ऑक्झिनियम म्हणून एक रंगाचं एक मटेरियल येतं, हे असं काळा रंगाचं ते हे असतं, जॉईंट दिसतो तो, त्याला ऑक्सिडाइज झिर्कोनियम म्हणतो. जसं आपण सेरॅमिक ऐकलं असेल तसं हे ह्याच्यामधलं एक प्रकारचं सेरॅमिक आहे. त्याचा टणकपणा जो आहे तो जास्त प्रमाणात असतो. युजली हे आम्ही यंग पेशंट्स मध्ये वापरतो. समजा आमवाताचा पेशंट आहे ज्याच्यात आपल्याला लवकर वयामध्ये करायचं आहे, त्याच्यासाठी ते लाईफ चांगलं आहे, 30-35 वर्ष पण चालू शकतं. दुसरं एक अवेलेबल ऑप्शन ह्याला गोल्ड नी म्हणतो आम्ही. ते दिसायला असं गोल्डन असतं, सोन्याचं नसतं ते, पण गोल्डन प्लेटिंग केलेलं एक कोटिंग असतं त्याच्यावरती. तर त्याच्यामुळे त्याचा टणकपणा जास्त राहतो आणि त्याची लाईफ वाढते. सर ही खूप चांगली माहिती दिली तुम्ही आता. पण हे सर इम्प्लांट तुम्ही करायचं ते कसं ठरवता पेशंटवर, म्हणजे त्याचे इंडिकेशन जे आहेत ते कसं काय तुम्ही त्याप्रमाणे, किंवा कोणी पेशंट अनफिट आहे याचं नाही करू शकत बा, हे काय कसं काय ठरवता तुम्ही? बघा सगळ्यात महत्त्वाचं इंडिकेशन नी रिप्लेसमेंट करण्यासाठी म्हणजे पेन, दुखणं. पेशंटला जर अनबेरेबल पेन असेल, जर त्याचे सगळे मोडॅलिटीज करून झाले असतील, म्हणजे ओरल मेडिकेशन्स म्हणा, पेन किलर्स म्हणा, फिजिओथेरपी म्हणा, इव्हन काही गुडघ्यामध्ये इंजेक्शन असतात, तर ते सगळं करून झालं असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची क्वालिटी ऑफ लाईफ जे म्हणतो आपण, जर त्याची क्वालिटी ऑफ लाईफच अफेक्ट झालं असेल, त्याचे दैनंदिन व्यवहार तो करूच शकत नाही, बेड रिडन असेल किंवा त्याच्या घरच्या घरी पण त्याला हिंडायला फिरायला त्रास होतोय, सगळे हे उपाय करून झालेले आहेत. शेवटचा पर्याय म्हणजे आपल्याला नी रिप्लेसमेंट आम्ही त्यांना सजेस्ट करतो. सर हे किती दिवसात पेशंट साधारण पूर्ववत कामाला जाऊ शकतो? बघा चांगला प्रश्न विचारलात आपण. युजली आम्ही पेशंटला सर्जरीच्या दुसऱ्या दिवसापासून आपण चालू करतो पेशंटला अँब्युलेट करायला किंवा वॉकरच्या साहाय्याने चालवायला. साधारणतः पेशंट 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी जर पेन वाईज आणि सगळे पॅरामीटर वाईज मेडिकली जर तो ओके असेल तर युजली आम्ही त्यांना डिस्चार्ज करतो. साधारणतः टाके एक त्यांचे 15 दिवसांनी वगैरे निघतात आणि ह्या पिरियड दरम्यान आपण त्यांची फिजिओथेरपी चालूच ठेवतो घरी. त्यांना काही विशेष प्रकारचे गुडघा बेंड होण्याकरता व्यायाम दाखवले जातात, त्यांच्याकडनं करून घेतले जातात. सर्वसाधारण जर बघितलं आपण तर साधारण 3 ते 4 आठवड्यामध्ये पेशंट त्याच्या पूर्ववत कामाला रुजू होऊ शकतो. आता अब्रॉडमध्ये पण काही सेंटर्स आहेत जिथे हे नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट ओपीडी बेसिसवरती केलं जातं. म्हणजे पेशंट सकाळी दुपारी घरी पेशंटला डिस्चार्ज केलं जातं. त्यांच्याकडे त्या मानाने कोणती ॲडव्हान्स टेक्निक आहे मग त्यांच्याकडे? टेक्निक तर हीच आहे, पण त्यांच्याकडे मी म्हणेन की बॅकअप केअर जे म्हणतो, म्हणजे त्यांच्याकडे पॅरामेडिकल केअर म्हणा किंवा होम फिजिओथेरपी नर्सेस म्हणा, त्यांचं प्रमाण त्यांच्याकडे जास्त, ती जी सर्व्हिस आहे ती त्यांच्याकडे जास्त ऍडव्हान्स्ड आहे. तर त्यामुळे हे सगळं ते घरी मॅनेज करू शकतात. ती आपल्याकडे अजून तेवढी अवेलेबल नाहीये.
त्यांच्या पेशंटची लेवल ऑफ एज्युकेशन जे आहे, अलर्टनेस जो आहे तो खूप त्यांचा जास्त आहे. अच्छा. तर त्यामुळे ते तिथे मॅनेज होऊ शकतं काही डे केअर मध्ये होऊ सेंटर्समध्ये. शकतं. पण मला असं वाटतं की आपल्या इथेही ते हळूहळू येणार आहे. कारण आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा नी रिप्लेसमेंटचे पेशंट 7-7, 8-8 दिवस राहायचे. आता ते 5 दिवसावर, आता 3 दिवसावर 5 आलेले दिवसात पेशंट चालू पण शकतो ना सर. हो हो म्हणजे हॉस्पिटल टू म्हणजे हॉस्पिटल वॉकर घेऊन ऍटलीस्ट तो व्यवस्थित स्वतःचे स्वतः बाथरूमला जाणं बाथरूमला येणं जाणं. तेवढं तरी तो निश्चितपणे करू शकतो बिफोर द डिस्चार्ज. अच्छा. आणि सर तुम्ही इतके 8,000 सर्जरीज केलेल्या आहे, त्यात एखादी कॉम्प्लिकेटेड केस आलेली तुम्हाला आठवते की ज्याच्यात खूप तुम्हाला चॅलेंज होतं अशा तर काही एक येतात आपल्याकडे. की कारण वजन खूप आहे आणि बघा, वय पण खूप आहे. दोन कारणं असतात आपल्याकडे. जे वेस्टर्न कंट्रीज मध्ये बघितलं जातं त्यांच्याकडे मोस्ट ऑफ द केसेस आर कवर्ड अंडर इन्शुरन्स. तर त्यामुळे कसं आहे की पेशंटला सुरुवातीच्या स्टेजला जरी त्रास झाला तरी तो त्यांचं लगेच लगेच सर्जरीसाठी operation तयार होतो. आपल्याकडलं मोठं चॅलेंज आहे पेशंटला कन्व्हिन्स Financial. करणं, फायनान्शियली कन्व्हिन्स होणं, त्यांची फायनान्शियल असेल तर तयारी तो होणं, मेंटली प्रिपेअर्ड नसतो. मेंटली प्रिपेअर्ड नसतो. तर त्यामुळे काय होतं की पेशंट जेव्हा आमच्याकडे सर्जरीला येतात तेव्हा त्यांची जी झालेली असते किंवा डिफॉर्मिटी जी झालेली असते ती बऱ्यापैकी जास्त ऍडव्हान्स झालेली झालेली असते. तिथे कधी कधी बोन लॉस झालेला असतो. तर त्यामुळे ते बरेचदा कॉम्प्लिकेटेडच होऊन आलेलं असतं ते. आणि दुसरं कारण आपल्या इथे लठ्ठपणा पण आहे, ओबेसिटी. ओबेसिटी. पेशंट आम्हाला नेहमी विचारतात की वजन आहे तर हे ऑपरेशन सक्सेस होईल का. पण आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही जर वजनदार आहात तर तुम्हाला वजन कमी करणं या वजनदार इम्प्लांट परिस्थितीत वापरू. नाही, या परिस्थितीत तुम्हाला वजन कमी करणं शक्यच होणार नाही. ना तुम्ही लठ्ठपणामुळे गुडघे दुखतायत, ना तुम्ही धावू शकाल, ना पळू काहीच शकाल. नाही. त्यामुळे वजन कमी होणार मग मी ऑपरेशन करणार अशी वेळ कधीच येणार नाही. त्यापेक्षा ऑपरेशन करून घ्या, तुमचं पेन निघालं की तुम्ही मग ऍटलीस्ट चालू फिरू शकाल आणि लाईफ मग क्वालिटी वजन तुम्हाला पुन्हा पूर्ववत मिळेल, वजन कमी होईल तुमचं. त्या ह्यानी तुमचं नक्कीच हे पेन निघून जाईल. आणि सर गुडघ्यांची झीज होऊ नये म्हणून असं काही तुम्ही सांगू शकाल का? बघा, आपण जे म्हणतो प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, तर तेच आहे मेन. तर सर्वप्रथम म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज करणं, आपलं वजन आटोक्यात ठेवणं की जेणेकरून गुडघ्यावरती जास्त प्रेशर येणार नाही आणि त्याची झीज होणार नाही. आणि आपली जी मेन लाईफस्टाईल, आपल्या इंडियन लाईफस्टाईलमध्ये बऱ्याच गोष्टी आपण खाली बसून मांडी घालून करण्याची पद्धत आहे. ती वाईट असं नाही म्हणता येणार, पण त्या गोष्टीमुळे गुडघ्यावरती प्रचंड प्रमाणात लोड येतो. आपलं जे इंडियन टॉयलेटची जी पद्धत आहे, ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये गुडघ्यावरती बराच लोड येतो आणि गुडघ्याची झीज लवकर होते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲज फार ॲज पॉसिबल टाळल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्याला त्याच्यावरचं लोड कमी होईल, गुडघ्याची झीज फार होणार नाही आणि त्याचं लाईफ वाढेल. आणि सर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी केल्यानंतर पेशंटला आणि स्पेशल काही काळजी घ्यावी लागते? बघा, कसं आहे की असं विशेष अशी काही काळजी नाही, पण त्यांच्या लाईफमध्ये काही रिस्ट्रिक्शन्स तर नक्कीच येतात. म्हणजे मांडी घालून न बसणं, आम्ही त्यांना बसू शकतात पेशंट, नाही असं नाही, पण आम्ही त्यांना सांगतो की ॲज फार ॲज पॉसिबल तुम्ही अवॉइड करा की जेणेकरून तुमच्या गुडघ्याचं लाईफ वाढेल. दुसरी गोष्ट, खाली इंडियन टाईप टॉयलेटला बसणं, ह्या 2-3 ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना आम्ही अवॉइड करायला सांगतो. पण बाकी त्यांचं पूर्ववत जे दैनंदिन जीवन आहे ते तसं ते व्हेरी वेल जगू शकतात. ते डॉक्टरांनी आपल्याला बरीच माहिती दिली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. नमस्कार, पुनश्च एकदा ब्रेकनंतर आपलं स्वागत. डॉक्टर योगेश वैद्य सरांनी आपल्याला वेगवेगळे सर्जरीज कशा करता येईल आणि कसं त्याचे रिझल्ट्स आहेत ते सांगितलं. आता आपण त्यांना विचारू की हे होऊ नये म्हणून काय करता येईल, तर त्यासाठी आपण सर काय सांगाल? बरं, हा तर फार महत्त्वाचा प्रश्न झाला. कारण एनी डे प्रिव्हेन्शन इज, जसं मी मागे पण म्हणालो, बेटर दॅन क्युअर. आणि हे ऑपरेशन हा एक लास्ट पर्याय आहे ज्याला कोणालाच सामोरं जायचं नसतं आणि सायकोलॉजी पण नसते पेशंटची. तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ह्या दृष्टीने लहान वयापासूनच सुरुवात करायला पाहिजे. एकतर आपला आहार जो आहे तो व्यवस्थित बॅलन्स्ड पाहिजे. अननेसेसरी जंक फूड म्हणा किंवा बाहेरचं फूड ज्याच्यामध्ये जास्त ऑइल्स आहेत, फॅट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, ते सगळं आपल्याला कमी करायला पाहिजे जेणेकरून चरबी आपल्या पोटाची वाढता कामा नये. म्हणजे नुसतंच गुडघ्याच्या दृष्टीने नव्हे तर बाकी पण मेडिकल आजार, जे हार्ट, डायबिटीजच्या दृष्टीने पण आपल्याला तो डाएट आपलं व्यवस्थित बॅलन्स्ड पाहिजे.
रोज आपल्याला एक अर्धा तास तरी कुठल्याही प्रकारचा व्यायाम करायलाच पाहिजे. ह्या Swimming आहे, व्यायाम आहे, गोष्टीला धावणं आहे. हे नाही. आम्ही जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा आम्हाला नेहमी सांगतात की काहीच आम्हाला करत वेळ मिळत नाही, लॅक ऑफ एक्झरसाइज. लॅक ऑफ एक्सरसाइज. त्यांचा मेन एक्सक्यूज असतो वेळ मिळत नाही. पण वेळ तुम्हाला काढायला पाहिजे स्वतःसाठी. जसं तुम्ही रोज जेवणाकरता, झोपण्याकरता वेळ काढता तसं ह्याच्याकरता पण तुम्हाला वेळ काढायलाच पाहिजे. मोबाईल त्याला काही लॅपटॉपवर तुम्ही वेळ excuse काढता, नाहीये. याच्यासाठी वेळ नाही काढत. कारण ही तुमची पुढच्या आयुष्याची एक इन्व्हेस्टमेंट आहे. Investment तर तुम्हाला हे करायलाच पाहिजे. नंतर आपली जी राहणीमान आहे, जो लाईफस्टाईल आहे आपला, तो आपल्याला हे करायला पाहिजे. Improve म्हणजे करायला पाहिजे. खाली जास्त न बसणं, मांडी न घालणं, ह्या गोष्टी वाईट नाही आहेत, पण पुढे जाऊन ह्या त्रास तुम्हाला होऊ त्रासदायक होऊ शकतात. तर जिथे जिथे गरज आहे तिथेच हे करा. कंपल्सरी ॲज फार ॲज पॉसिबल वेस्टर्न टाईपचंच टॉयलेट वापरायला बघा. ह्या काही गोष्टी, इव्हन जिन्यांची सुद्धा सारखी चढ उतर अवॉइड करा. काही लोक आम्ही बघतो की कार्डिओ एक्सरसाइज म्हणून जिने चढ उतर करतात. चांगली गोष्ट आहे ती, पण जे गुडघ्याचे जे पेशंट्स आहेत त्यांना ते ऍडवायझेबल नाहीये, कारण त्यांनी गुडघ्यावरती जास्त लोड येऊन अजून गुडघ्याची झीज होऊ शकते. सर, आपण आता जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीबद्दल सगळं सांगितलं, पण याला काही सबस्टिट्यूट आहे की जेणेकरून त्याला आपण पेशंट जाऊ शकतील किंवा ते त्याचा उपयोग घेऊ शकतील? बघा, ट्रीटमेंट तर जी दिली जाते ती वेगळ्या वेगळ्या स्टेज प्रमाणे दिली जाते. म्हणजे नक्की पेशंट आपल्याकडे जेव्हा येतो तो कुठल्या स्टेज ऑफ आर्थरायटिस मध्ये आहे त्याप्रमाणे आपण डिसाईड करतो. जर सुरुवातीची जर स्टेज असेल तर आपण पहिलं पेशंटला कुठल्याही प्रकारे त्यांना पुढे वाढू नये आर्थरायटिस, तर मेडिसिन्स देऊन, काही अनॅल्जेसिक्स म्हणा किंवा काही कॉन्ड्रो प्रोटेक्टिव्ह एजंट ज्याला म्हणतो, म्हणजे गुडघ्याचं कार्टिलेज चांगलं इम्प्रूव्ह व्हावं, तर त्या दृष्टीने काही औषधं वगैरे दिली जातात. त्यांना त्याच वेळीस फिजिओथेरपी सुचवली जाते. काही त्यांना पट्टे असतात किंवा काही ब्रेसेस असतात, त्याचा उपयोग करायला ॲडवाईस केलं जातं. त्यांना काही एक्सरसाइजेस दाखवले जातात की जेणेकरून तो आर्थरायटिस अजून वाढणार नाही. पण अनफॉर्च्युनेटली जर पेशंट आपल्याकडे थोड्या पुढच्या स्टेजला आला की जेव्हा त्याचं गुडघ्याची थोडी झीज जास्त प्रमाणात झालेली आहे, पण आता एक दुसरं मी सांगू इच्छितो, आपण ह्याच्यात टोटल नी रिप्लेसमेंटवर बोललो, तर देर इज समथिंग कॉल्ड एज अ पार्शल नी रिप्लेसमेंट. म्हणजे समजा जर आर्थरायटिस फक्त एकाच गुडघ्याच्या जर एकाच ह्याला असेल तर आपण फक्त हा एकच पार्ट त्याचा रिप्लेस करू शकतो, ज्याला आपण पार्शल नी रिप्लेसमेंट म्हणतो. तर हाही एक चांगला पर्याय आहे, कारण ह्याच्यामध्ये फक्त एकच गुडघ्याचा पार्ट रिप्लेस केला जातो. त्याचे लिगामेंट्स वगैरे सगळं तसंच ठेवलं जातं. त्यामुळे पेशंटला खूप नॅचरल फिलिंग येतं त्याचं. गुडघा त्याच्यामध्ये तुम्ही फोल्ड करू शकता, खाली बसू शकता, हे करू शकता, कारण तुमचे सगळे बाकी गुडघ्यामधले जे स्ट्रक्चर्स आहेत ते इंटॅक्ट ठेवले जातात. हा एक पर्याय झाला. दुसरं म्हणजे समजा गुडघ्यामध्ये कोणाकोणाला खूपच प्रमाणात जर बाक असेल पण वय लहान असेल, तर त्याला आम्ही एक हाय टिबियल ऑस्टिओटॉमी म्हणून एक प्रकारचं ऑपरेशन आहे की ज्याच्यामधून त्याचा फक्त अँगल करेक्ट केला जातो, जेणेकरून दॅट इज कॉल्ड ऑफलोडिंग. म्हणजे गुडघ्यावरचा जे आतल्या साईडला जो लोड आहे तो कमी होतो. हा एक प्रकार झाला. प्लस देर इज इंजेक्शन ट्रीटमेंट पण असते की ज्याच्यामध्ये आपण गुडघ्यामध्ये काही विस्को सप्लिमेंटेशन किंवा काही इंजेक्शन्स दिली जातात जेणेकरून लुब्रिकेशन वाढतं गुडघ्याचं. तर हे वेगळे वेगळे काही ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहेत टोटल नी रिप्लेसमेंटच्या व्यतिरिक्त. चांगली माहिती दिली सरांनी. स्विमिंग चांगलं आहे सर? स्विमिंग तर अतिउत्तम आहे, कारण सर्वप्रथम जसं बेसिक फिजिक्समध्ये पाण्यामध्ये जसं माणसाचं शरीर गेलं की ते लाईट होऊन जातं पाण्याच्या बाउन्सी इफेक्टमुळे. तर त्यामुळे गुडघ्यावरती कोणताही प्रकारचा लोड येत नाही. त्यामुळे वेटलेस आपल्याला होऊन एक्सरसाइज करता येते, गुडघ्यांची एक्सरसाइज होऊ शकते गुडघ्यावर लोड न येता. तर त्यामुळे स्विमिंग तर अतिउत्तम एक्सरसाइज आहे. इव्हन सायकलिंग चांगला एक्सरसाइज आहे. आजकाल बरेच जण घरी सायकल घेतात आणि घरी सायकलिंग करतात. इनफॅक्ट मी म्हणेन की जॉगिंग किंवा रनिंग हे आजकाल जे फॅड वाढू लागलेलं आहे, पण ते गुडघ्याला ते हानिकारक आहे. बरेच पेशंट्स आमच्याकडे रनिंग करणारे रनर्स येतात ज्यांना गुडघेदुखी चालू होते, कारण आपल्या इकडचे जे रस्ते आहेत म्हणा ते त्या प्रकारचे नाही आहेत की जेणेकरून गुडघ्यावरती जास्त लोड येणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींची जर आपण योग्य वयात काळजी घेतली तर निश्चितपणे पुढे जाऊन हा त्रास होणार नाही. म्हणजे जसं आपण इन्शुरन्स काढतो, मेडिक्लेम काढतो, तसंच गुडघ्यांसाठी आपण कमी वजन ठेवून व्यवस्थित आहार, एक्सरसाइज, तुम्ही सांगितलं सायकलिंग मजबूत ठेवणं की जेणेकरून गुडघ्यावरती जास्त ताण येणार नाही. हे केलं तर नक्कीच फरक पडेल. आजकाल सर रोबोटिक सर्जरी बद्दल बरंच ऐकलं जातं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, फार चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. कारण कसं झालेलं आहे की काही गेल्या 2-3 वर्षामध्ये रोबोटिक सर्जरी हे नाव सगळ्यांनाच ऐकण्यात आलेलं आहे. त्याची अनेक कारणं आहेत. ते बऱ्याच प्रमाणात ते मार्केटिंग केलं जातं काही सेंटर्समुळे. तर त्यामुळे काय झालेलं आहे की रोबोटिक सर्जरी हे याबद्दल लोकांचे बरेच गैरसमज आहेत. सर्वप्रथम आमच्याकडे लोक येतात जेव्हा नी रिप्लेसमेंटसाठी, तर ते आम्हाला विचारतात तुम्ही रोबोटिकनी करणार का? तर त्यांना अशी काही लोकांना कल्पना आहे की कोणतरी रोबोट येऊन त्यांचं ऑपरेशन करणार. अच्छा, तर ते तसं काही नाहीये, तुम्हीच करता. शेवटी सर्जनच करतो ते ऑपरेशन.
फक्त हे जे कम्प्युटर नॅव्हिगेशन हा जो आपल्याला नकाशा करून देतं ते फक्त रोबोटिक ते ऍक्च्युली एक्झिक्यूट करायला मदत करतं. हाच त्याच्यामधला फरक आहे. म्हणजे एक पाऊल त्याच्या पुढचं आहे ते, की बाबा शेवटी कम्प्युटर नॅव्हिगेशननी पण हे माणूसच सर्जनच करतो, रोबोटिकनी पण सर्जनच करतो. शेवटी काही झालं तरी द मॅन बिहाइंड द मशीन इज इम्पॉर्टंट. ओनली सर्जन. हा, सर्जन इज द मॅन बिहाइंड द मशीन हुज इम्पॉर्टंट. कारण कसं आहे की जेव्हा कम्प्युटर पण इन्व्हेंट झाले होते तेव्हा एक फ्रेज आली होती GIGO, म्हणजे गार्बेज इन गार्बेज आउट. तर तुम्ही जो डेटा त्याला फीड करता तोच डेटा तुम्हाला ते हे करणार. शेवटी सर्जनची स्किल म्हणा किंवा सर्जनचं नॉलेज हे शेवटी किती झालं तरी महत्वाचं आहे. कारण कसं आहे की तो जो डेटा कम्प्युटरला फीड करणार तोच डेटा आपल्याला ते त्याचाच अनालिसिस करून ते प्लॅन बनवून देणार. त्यामुळे रोबोटिक असो कम्प्युटर नॅव्हिगेशन असो, शेवटी सर्जनची स्किल आणि त्याचं नॉलेज हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, रोबोटिक सर्जरीमध्ये काही कुठला रोबोट येऊन हे करत नाही. आणि त्याची दुसरं मला म्हणायचंय असं सांगू इच्छितो की त्याची जी कॉस्ट आहे ही रोबोटिक टेक्नॉलॉजीची जी कॉस्ट आहे ती काही एक करोडोंमध्ये जाते. त्यामुळे सर्वप्रथम तर सर्व हॉस्पिटल्सना ती परवडणारी नाही. आणि शेवटी हॉस्पिटलनी जरी ते ठेवलं त्यांच्याकडे तरी ते शेवटी कॉस्ट पेशंटला बेअर करावं लागेल. बरोबर आहे. सगळ्याच नी रिप्लेसमेंटला काही रोबोटिकची किंवा फॉर दॅट मॅटर इव्हन कम्प्युटर नॅव्हिगेशनची गरज नसते. काही सिलेक्टेड केसेस आहेत ज्याच्यामध्ये त्याचा खरोखर उपयोग होतो किंवा त्याची खरोखर इंडिकेशन्स आहेत. बाकी सर्वसाधारणतः ह्याला करण्याची काही तशी आवश्यकता नाहीये. महेश सर, तुम्ही कसं ठरवता की रोबोटिक किंवा कॉम्प्युटर नेव्हिगेशन आपल्याला मदत घ्यायची आहे? आणि तुम्ही काय अनुभव तर सगळा तुमचा जो आहे तो फिजिकली सगळा स्वतः केलेला आहे तुम्ही. तसं बघायला गेलं तर त्याचे खरे जे इंडिकेशन्स आहेत, जर बघितलं आपण कम्प्युटर नॅव्हिगेशनचं, तर तो कधी उपयोगी पडतो जेव्हा पेशंटचं अगोदर गुडघ्याचं किंवा पायाचं हाडाचं ऑपरेशन झालंय आणि तिथे आतमध्ये रॉड प्लेट वगैरे आहेत. तर त्यामुळे आपण ते जे नॉर्मल जे इन्स्ट्रुमेंट्स असतात ते आपण वापरू शकत नाही. तर त्यावेळीच आपल्याला खरोखर कम्प्युटर नॅव्हिगेशनचा उपयोग पडतो. कारण ते विदाऊट युझिंग द कन्व्हेन्शनल इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला ते करता येतं. नाही जर नसेल आपल्याकडे तर मग पेशंटला दोनदा, म्हणजे पहिल्या याच्यात ते रॉड स्क्रू किंवा प्लेट्स काढा आणि मग नंतरच्या स्टेजमध्ये परत हे करा. तर ते दोन ऑपरेशन त्याची वाचतात. हा एक त्याचा मेन अनुभव आहे, आपला उपयोग आहे. किंवा पेशंटला जर काही पायाची जर काही डिफॉर्मिटी असेल की जेणेकरून आपण त्याच्यामध्ये कन्व्हेन्शनल इन्स्ट्रुमेंट्सचा आपण वापर करू शकत नाही, त्याच्यामध्ये आपण कम्प्युटर नॅव्हिगेशनचा वापर करू शकतो. हे दोनच खऱ्या अर्थाने इंडिकेशन्स आहेत त्याचे. पण आपण त्याचा उपयोग ऑफकोर्स सगळ्या ह्याला करू शकतो, नाही असं नाही. इट्स अ ॲडेड टूल की जेणेकरून आपण पेशंटला काही जरी त्याचे 1-2 डिग्रीजनी जरी त्याची अलाइनमेंट चुकताना जर करेक्ट झाली तर ती त्याला निश्चितपणे फायदाच आहे. पण आय थिंक इट इज नॉट मॅन्डेटरी. म्हणजे मी तर म्हणजे जगातल्या बऱ्याचशा सेंटर्समध्ये, मोठ्या सेंटर्समध्ये अजूनही कन्व्हेन्शनली म्हणजे सर्जनचा अनुभव आणि कन्व्हेन्शनल इन्स्ट्रुमेंट्सनीच केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचा अनुभव आणि त्यांची स्किल्सनीच केलं जातं ते. आणि सर, हे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी केल्यानंतर बरेचशा पेशंटला पेन कमी होतं. बरोबर आहे. पण ते फिजिओथेरपी कितपत महत्त्वाची आहे यात तुम्ही काय सांगाल? कारण त्यांना तर पेन तर गेलेलं असतं, त्याच्यामुळे ते रिलॅक्समध्ये असतात. बघा कसं आहे की मी म्हणेन की इनफॅक्ट मी तर नेहमी म्हणतो की सर्जनचा हा पार्ट मी तर म्हणेन 30-40% आहे. उरलेला पार्ट तर फिजिओथेरपीचाच आहे. कारण जॉईंट घातलं म्हणजे पेशंट चालेल किंवा त्याचं पेन जाईल अशातला भाग नाही. जोपर्यंत तो एक्सरसाइज करत नाही, फिजिओथेरपी करत नाही, त्यांच्या मांड्यांचे मसल्स तो स्ट्रेंथन करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्या जॉईंट रिप्लेसमेंटला सक्सेस येणार नाही. शेवटी चालायला काय माणूस गुडघा ताट ठेवून पण चालू शकतो. कसं होतं की जेव्हा हाडावर हाड जे घासत असतं त्याच्यामुळे पेन निर्माण होत असतं, आपण ते रिप्लेस केलं, पेशंटचं पेन निघून जातं. पण शेवटी महत्त्वाचं काय आहे की त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी येणं. तर ते फ्लेक्झिबिलिटी तुमची फिजिओथेरपीनीच येते. तर त्यामुळे फिजिओथेरपीचा रोल हा फार महत्त्वाचा आहे ऑपरेशन नंतर. आणि त्याच्यावरच तुमच्या ऑपरेशनचं खऱ्या अर्थाने सक्सेस डिपेंडंट होतं. कारण बरेच लोक ऑपरेशन नंतर नाखुश असतात. पण मी म्हणेन की ऑपरेशनचं काही हे नाहीये त्याच्यात किंवा ऑपरेशन वाईट नाहीये. बरेचदा पेशंट नीट फिजिओथेरपी घेत नाही किंवा ते निग्लेक्ट करतात. दुखतंय म्हणून फिजिओथेरपी करत नाही. मान्य सुरुवातीच्या स्टेजला थोडं दुखतं ते, पण ते फिजिओथेरपी करून त्याच्यात एकदा फ्लेक्झिबिलिटी झाली की ते मग ते व्यवस्थित चालू शकतात पेशंट. सरांनी आता आपल्याला फार महत्त्वाची माहिती दिली आहे. आणि गुडघेदुखी हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आज ना उद्या गुडघेदुखी ही प्रत्येकाला होणार. आणि डॉक्टर योगेश वैद्य सरांनी जी आत्ता आपल्याला माहिती दिली आहे ती फार उपयोगाची आहे. ते ठाण्याला पिनॅकल ऑर्थो सेंटरमध्ये उपलब्ध असतात. तिथे तुम्ही जाऊन त्यांची मार्गदर्शन आणि त्यांचं गायडन्स घेऊ शकता. सर, इथे आलात,
तर शेवटी जाताना आमच्या प्रेक्षकांना काय सांगू शकाल की गुडघेदुखी होऊ नये म्हणून त्याच्यावर काही बघा, जसं आपण म्हटलं तसं प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर Yes, दॅन sir. क्युअर. तर त्यामुळे नेहमी हेल्दी लाईफस्टाईल पाळा. ही एक तुमच्या आयुष्याची स्वतःच्यासाठी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही जेवढं हेल्दी लाईफस्टाईल लहान वयापासून आत्मसात कराल तेवढेच तेवढं हे सगळ्या तुम्हाला फायदा. विकारांपासून, म्हणजे नुसतंच गुडघे नव्हे पण डायबिटीज, हायपरटेन्शन, ब्लड, बाकी दुसरे जे काही आजार आहेत. इलनेसेस आहेत त्याच्यापासून तुम्ही दूर राहू शकाल. आज डॉक्टर योगेश वैद्य जनशक्तीच्या डॉक्टर या कार्यक्रमात आले त्याबद्दल सर आपलं मनपूर्वक थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षको, डॉक्टर योगेश वैद्यांचं मार्गदर्शन आपण नक्कीच आपल्याला फायदा होईल. पुन्हा एकदा पुढच्या कार्यक्रमात डॉक्टरच्या या विशेष कार्यक्रमात जनशक्तीच्या पुन्हा घेऊन येऊ आपण एक नवीन तज्ज्ञ. तोपर्यंत हसत राहा, हेल्दी राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.